हाय सगळ्या मैत्रिणींना, कशा आहेत मैत्रिणी? तर आज आहे रविवार आणि मी चहा ठेवला, इथं भात टाकला शिजायला. आणि कृतिकाने हे दोघे गेलेत ते मटण आणि चिकन आणायला, कारण आम्ही 2-1.5 महिने झाले असतील की आणलंच नव्हतं चिकन आणि मटण. तर आज फ्री दिवस होता, तर म्हटलं आज मेहंदी तरी लावावी. आणि मी ती भिजत घातलेली होती, 1 तासापूर्वी भिजत घातलेली होती, ती पण कढईमध्ये लोखंडाच्या. आणि कारण मला म्हणजे मटण आणि चिकन करायचं होतं आणि मेहंदी पण लावायची होती, सगळी गडबडच चाललेली होती. तर बघा मी कशी मेहंदी लावते, एकटीनंच लावलेली आहे. केस आधी धुवून घेतली व्यवस्थित शॅम्पूने आणि मग मी मेहंदी लावायला सुरुवात केली. चहा ठेवलेला होता आणि इकडं मेहंदी लावायला घेतली. तर मेहंदी लावून झाली आणि म्हटलं आता चहा घ्यावा. तर मेहंदी लावून झाली बघा, ही अशी छान लावून घेतली. आणि माझी काय झाले माहिती आहे का, केसाचं जरा जास्त मी आता लक्ष देत नाही, तर केस पण माझी गळायला लागलेत. तर मेहंदी लावून मला वाटते 1-2 महिने झाले असतील लावलेली मेहंदी. तर मला असं वाटते 1.5 महिन्यानी किंवा 1 महिन्यात तरी मेहंदी लावावी, म्हणजे केस गळत पण नाहीत. आणि मी तेल जे बनवले घरी तेच मी तेल लावत असते. तर मी चहा घेतला आहे बघा, चहा आटून गेला, थोडासाच राहिला चहा, मग मी तो चहा घेतला. आता कृतिका येईल बघा, हे दोघे पण बाहेर गेलेत मटण आणि चिकन आणायला. आता मला लसूणची पेस्ट करायची, आलं लसणाची पेस्ट करून ठेवायची आहे. तर बघा, ही मटण आणि चिकन सगळं धुवून व्यवस्थित घेतलं, त्यात मीठ हळद टाकून सगळं एकजीव करून घेतल्यानंतर मी लगेचच करायला घेतलं. तर मी हे चिकन मसाला टाकते, तो चिकन आहे ते मी सुक्कं करणार आहे. तर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि आधीच हळद आणि मीठ लावून घेतलेलं होतं. लसणाची पेस्ट टाकली आणि माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ते लिंबू टाकलं थोडंसं. तर 1-2 महिने होत आलं असतील की आम्ही ते खाल्लंच नव्हतं चिकन आणि मटण, त्यामुळे ह्यांनी हे दोन्ही पण घेऊन आले. तर जास्त कोण खाणार नव्हतं. तर चिकन मला वाटते अर्धा किलो होतं आणि मटण फक्त पावशेरच होतं, कारण सर्वज्ञ काय माहिती काय झालं तो खातच नाही, कृतिका पण जास्त खात नाही. मग आम्ही दोघं कितीच खाणार, तरी पण चिकन जास्त झालं, पावशेरच आणायला पाहिजे होतं. तर हे मटण आहे ते मला फोडणीला द्यायचं आहे. तर हे मी ह्याच्यामध्ये पण हळद मीठ आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली, कोथिंबीर पण टाकलेली होती. तर आज रविवार असल्यामुळे माझा आजचा दिवस असाच जाणार आहे, कारण माझं काम पण भरपूर राहिलेलं होतं. उशिरा उठल्यामुळं कपडे वगैरे तसेच राहिलेले होते. तर म्हटलं आधी चिकन करून घेते, भात तर झालेला होता, भाकरी पण मला करायच्या होत्या. तर इकडं मी चिकन टाकलं आणि कांदा कापून घेतला, ते मला मटण फोडणीला द्यायचं आहे त्याच्यासाठी. संक्रांत पण जवळ आली आहे, ब्लाऊज पण शिवायचं आहे. तर भरपूर अशी कामं राहिलेत. तर बहिणीची साड्या आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल कोणती साडी मी नेसणार आहे. तिची साडी नेसणार आहे, फक्त ब्लाऊज पण तिच्याच मापाचं शिवणार आहे, पण तोच माझ्या मापाचा मी करणार आहे. तर तिला काही आता संक्रांतीला भेटणार नाही साड्या, कारण कोणी इकडे मुंबईला येणार कोणच नाही आहे. तर मी म्हटलं त्यातलीच एखादी साडी म्हणजे घ्यावी, पिकोफॉल करून तीच नेसावी असं मी ठरवलेलं आहे. तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की मी कोणती साडी नेसणार आहे, ब्लाऊज कसा शिवणार आहे. तर इकडं बघा, दोन्ही पण माझं कामं चालले आहेत, एक सुक्कं बनवायचं, एक पातळ करायचं. कारण उशीर झालता, म्हणजे तुम्हाला सांगते 1:30 वाजलेला होता. 1:30 वाजले तरी काही शिजलं नव्हतं, चिकन पण नाही मटण पण नाही, काही शिजलं नव्हतं. तर आत्ता मी चिकन टाकते शिजायला. आणि काय झालं आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये दही नसल्यामुळं जरा चिकन जरा वेगळं दिसतंय. नाही तर दही असलं ना तर लई छान लालसर असं मस्त दिसत असतं. मग त्याचा जरा कलरच जरा चिकनचा वेगळा दिसत होता. नंतरनं शिजल्यानंतरनं तुम्हाला दिसलंच पुढं नंतर. तर इकडं मटण टाकायचं पण चाललं आहे आणि सगळंच करायचं चाललं आहे. तर दोन्ही गॅस गुंतलेले होते, त्यामुळे माझ्या भाकरी पण राहिलेल्या होत्या.
तर असं बघा चाललेलं आहे मटण परतायचं. तर मला मसाला म्हणजे पहिल्यांदा आहे ना, पहिला म्हणजे किती 5-6 वर्षापूर्वी तर मी ओलं खोबरं घालायची. पण आता ओलं खोबरं घालत नाही. तर काही मेहंदी काय झालं माहिती आहे का, मेहंदीत असं पाणी गळायला लागले म्हणून मी एक रुमाल टाकला आहे असं खराब, की ते पाणी असं गळतं आहे ना ते त्याच्यामध्ये जाईल म्हणून. तर पाणी ओतलं आहे बघा मटणामध्ये. इकडं सुक्कं चाललं आहे चिकन. तर ते काय झालं माहिती आहे का, चिकनला आहे ना हे नाही आहे, दही नाही आहे, त्यामुळे त्याचा कलरच वेगळा आला आहे जरा. म्हणजे मला आवडलंच नाही. दही असल्यानं असं छान लाल लाल दिसतं. ते मोबाईलमध्ये तर वेगळं दिसायला लागलं, असं रिअलमध्ये पण जरा वेगळं दिसत होतं आणि मोबाईलमध्ये तर वेगळं दिसते. तर आता म्हटलं भाकरी घ्याव्यात करायला, नाही मसाला करायला घ्यावा. कारण मग मसाला म्हणलं आधी परतून लगेच फोडणीला द्यावा, म्हणजे कसं शिट्ट्या पण होत्यात आणि लगेच शिजलं की मसाला त्याच्यात परतायचा ज्या तव्यामध्येच, आणि मग मसाला झाला की लगेचच मग